नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर। आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे। आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय असाच एक वेगळा विषय की ज्याच्यामुळे कदाचित तुमच्या पूर्वीच्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या होतील। चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये काय होतंय। पण तत्पूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय। चला तर पाहूया आजचा व्हिडिओ। काय होतंय बघूया। पावसाळ्याची ती एक शांत अशी संध्याकाळ होती। त्या शांत अशा संध्याकाळी जुन्या कौलारू घराच्या छपरावरती पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी एक मंद अशी लय धरलेली। बाहेर अंगणामध्ये उभ्या असलेल्या चिंचेच्या झाडाच्या पानांवरनं पाण्याचे थेंब अगदी अलगद खाली झरत होते। हवेमध्ये ओल्या मातीचा सुगंध दाटून होता। घराच्या दिवाणखान्यामध्ये एक जुना दिवा मंद असा उजेड देत होता। या उजेडामध्ये भिंतीवरती टांगलेले अनेक जुने फोटो जणू काय बोलायला लागले। एका फोटोमध्ये दोन लहान मुलं पावसामध्ये कागदी होड्या सोडताना दिसत होती। दुसऱ्या फोटोत दोघं गणपतीच्या आरतीत एकमेकांच्या खांद्यांवरती हात ठेवून होती। आणखी एका फोटोमध्ये त्यांच्यासोबत आई वडिलांचे हसरे चेहरे पण होते। पण आज त्या घरामध्ये एक शांतता होती आणि त्या शांततेमध्ये बसलो होतो कोण माहितीये? अर्णव। त्याच्या हातामध्ये गरम चहाचा कप होता आणि तो कधीच असा थंड झाला होता, फार आधीच थंड झालेला। तो मात्र अजूनही त्या भिंतीवरच्या फोटोंकडे बघत बसलेला। काही आठवणी काळासोबत फिकट होत नाहीत, त्या अधिक गडद होत जातात। अचानक बेल वाजली घराची, टिंग टॉंग। घरातली शांतता भंग झाली। इतक्या वर्षांनी घराची अशी ती जुनी बेल काळपट पडलेली ती कोणीतरी आज वाजवलेली होती। अर्णवला 2 मिनिटं कळलंच नाही। काही क्षण तो हल्लाच नाही। त्याला वाटायला लागलं भास व्हायला लागलं काय। पुन्हा एकदा बेल वाजली, टिंग टॉंग। तो हळूच उठला, दार उघडलं त्यानं आणि पाहतोय तर काय, दारामध्ये कोण होतं? त्याचा भिजलेला आणि त्याचबरोबर थकलेला असा तो त्याचा चुलत भाऊ, ज्याच्या डोळ्यात आयुष्यभराचं ओझं असं घेऊन तो आलेला। त्याचं नाव सारंग। तो उभा होता तिथं आणि त्याच्या हातामध्ये होतं ते म्हणजे जुनं पिवळसर झालेलं एक पत्र। अर्णवच्या डोळ्यामध्ये क्षणभर आश्चर्य चमकलं। लगेचच त्याचे जे भाव होते चेहऱ्यावरचे ते निर्विकार झाले। 5 वर्ष एकही फोन झालेला नव्हता, एक भेट सुद्धा झाली नव्हती, एक पण मेसेज नाही, संदेश नाही, फक्त होती ती शांतता। इतकं खोल होतं ते वातावरण, इतकी खोल शांतता होती की दोघांच्या आयुष्यातला प्रत्येक सण अपूर्ण राहिलेला, प्रत्येक वाढदिवस पण अपूर्ण राहिला, प्रत्येक कौटुंबिक समारंभामध्ये एक खुर्ची कायम रिकामी दिसत राहिली। सारंग काहीही बोलला नाही, तो फक्त पुढं पत्र करून उभारलेला। अर्णवनं पत्राकडे बघितलं। हे तेच पत्र होतं जे कधीच त्याच्यापर्यंत पोचलेलं नव्हतं। आता काय झालं माहितीये? अर्णवच्या मनामध्ये सगळ्या ज्या आठवणी होत्या त्यांचा जणू काय पडदा जबरदस्त असा उघडला गेला। तो आणि सारंग खरं तर चुलत भाऊ, दोघं जण चुलत भाऊ। त्यांचं नातं सख्या भावापेक्षा पण अधिक असं घट्ट होतं। दोघं शाळेमध्ये होते, एकाच सायकलवरती जायचे, एकाच स्वप्नांमध्ये पावसाळा सुरू झाला की दोघं कागदी अशा होड्या बनवायचे। कोणाची होडी जास्त दूर जाती यावर दोघांची पैज लागायची। दिवाळीमध्ये फटाके, गणपतीमध्ये आरती, उन्हाळ्यामध्ये आंबे खाणं, आजीच्या मांडींवरती झोपणं। दोघांच्या आयुष्यात अजिबात मी असा कोण काही एक शब्द असा नव्हता, फक्त आपण असं होतं। आजी नेहमी म्हणायची, रक्ताची जी नाती आहेत ती जन्मानंद मिळतात, पण मनाची जी नाती आहेत ती आयुष्यभर जी आहेत ती कमवावी लागतात। त्यावेळी त्या दोघांना या वाक्याचा अर्थ सुद्धा कळत नव्हता। वडिलांचं निधन झालं, घराच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला, काही लोकांनी कुजबूज सुरू केली, सारंगनं जास्त घेतलं, अर्णवची फसवणूक झाली, बऱ्याच अफवा उठल्या, संशय निर्माण झाला आणि अहंकार तर काय विचारूच नका। एका बैठकीमध्ये असं झालं, अर्णवनं रागाच्या भरामध्ये काही शब्द बोलले, ते एवढे हार्ड होते, सारंगनं त्याहूनही असं कठोर असं उत्तर दिलं। त्या दिवशी दोघांनी त्यांचा आवाज एवढा वाढला, पण मन तुटली। आजी रडत राहिली, आई शांत बसली,
घरातले फोटो मात्र भिंतींवर घेऊन सगळं असं पाहत होते, जणू काय ते बघायला लागलेत काय चाललंय. त्या दिवसानंतर दोघं पुन्हा कधीच भेटले नाहीत, अजिबात भेटले नाहीत. 5 वर्ष गेली. सारंग यशस्वी झाला. नोकरी, त्याचबरोबर गाडी, घर, सगळ्या गोष्टी त्याच्या बरोबर होत्या. आता नोकरी, गाडी, घर आणि त्याचबरोबर प्रत्येक यशानंतर एक प्रश्न मात्र त्याच्या मनामध्ये कायम यायचा. हे सगळं जर आपण अर्णवच्या बरोबर साजरं केलं असतं तर काय झालं असतं. याच वेळी अर्णवनं स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. तो हसत राहायचा, हसायचा, लोकांमध्ये मिसळायचा. पण रात्री जर बघितलं, भिंतीवरच्या त्या जुन्या फोटोकडं एकटक बघत बसायचा. मनाला खोटं बोलणं शक्य होतं, पण आठवणींना ते शक्य होत नाही. आठवणी तशाच राहतात. एके दिवशी आजीची जुनी पेटी उघडताना सारंगला ते पत्र सापडलं. त्यानं रागाच्या त्या दिवसामध्ये लिहिलेलं, ज्यावेळी भांडणं झालेली की नाही त्यावेळी. पण फक्त त्यानं पाठवलेलं नव्हतं. पाठवणार कसं, एवढ्या रागात लिहिलेलं, काय माहित त्यात काय लिहिलं. पत्रात लिहिलेलं, माझी एक चूक झाली आहे. त्या दिवशी माझा अहंकार जो होता तो प्रेमापेक्षा मोठा झालेला होता. तू मला माफ केलंस तर मी भाग्यवान असेल. एवढं सगळं लिहिलेलं. नाही केलंस तर तुझ्यावरचं माझं प्रेम मात्र अजिबात कमी होणार नाही, हक्कही कमी होणार नाही. पत्र वाचताना सारंग स्वतःला ओळखू शकत नव्हता. तर इतकी वर्ष स्वतःपासून पळत होता इकडं तिकडं. म्हणजे त्यानं मुद्दाम काय म्हणतात त्याला, आज तो इथं उभा होता. काही बोलण्यासाठी नाही, तर तो इथं उभा होता. तो फक्त सत्य असं स्वीकारण्यासाठी. अर्णवनं पत्र वाचायला सुरुवात केली. त्या पत्राचा मजकूर असा होता, प्रत्येक ओळ त्याच्या मनानं जपलेल्या कटुतेवर हलकेच जणू काय असं हात फिरवायला सुरू झाले. त्याला जाणवलं रागानं बरंच काही त्या दिवशी वाट मोकळी करून दिली आहे. पण रागामुळे त्याला सारंगला जितकी शिक्षा दिली त्याहून त्यानं जास्त शिक्षा स्वतःला दिलेली. अर्णवच्या मनामध्ये 2 आवाज होते. पहिला म्हणाला, इतक्या सहज अजिबात माफ करू नको. दुसरा शांतपणे विचारत होता, इतकी वर्ष राग धरून तुला काय मिळालं रे. चाललेलं त्याच्या मनामधलं हे सगळं द्वंद्व आहे मनामधलं. त्यानं भिंतीवरल्या एका जुन्या फोटोकडे बघितलं. आजी हसायला लागलेली, दोघं तिच्या मांडीवर बसलेले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याला आठवलं आजीचं एक असं वाक्य, माफ करणारा जो असतो तो कधीच छोटा होत नाही, उलट तो इतका मोठा होतोय की त्याच्या मनामध्ये दुसऱ्याचा रागच मावत नाही. अर्णवनं हळूच पत्र जे आहे ते बंद करून टाकलं. सारंग अजूनही मान खाली घालून उभा होता. त्याच्या डोळ्यामध्ये भीती नव्हती, स्वीकार होता, अपराध होता, पण नातं वाचवण्याची प्रामाणिक अशी इच्छा पण होती. काय करायचं. अर्णवनं एक पुढं असं पाऊल टाकलं, हात पुढं केला आणि सारंगनं थरथरत्या हातानं तो हात धरला. त्यानं एक घट्ट असा हात धरला त्याचा. क्षणभर दोघं काहीही बोलले नाहीत, मग एकमेकांकडे पाहत राहिले. नंतर अर्णवनं त्याला घट्ट अशी मिठी मारली. त्या मिठीमध्ये जणू काय 5 वर्षाचा जो दुरावा आहे तो निघून गेला. 5 वर्षाचा जो काय आबोला आहे तो विरघळून गेला. दोघांच्या डोळ्यामध्ये वाहणारे जे अश्रू होते ते आता पराभवाचे अजिबात नव्हते. मन असं जणू काय आपलं मन हलकं झालं. त्या दिवशी पहिल्यांदाच दोघांनी पुन्हा एकदा एकत्र असा बसून चहा घेतला, बिस्किट खाल्ली. दिवाणखान्यामध्ये हसू सुद्धा उमटला. आता भिंतीवरचे फोटो जणू पुन्हा एकदा उजळायला लागले. बाहेरचा पाऊस थांबला होता, ढग बाजूला झाले आणि सूर्याची जी किरणं आहेत ती खिडकीमधनं आता आतमध्ये आली. ती सरळ त्या जुन्या फोटो जे होते त्यांनी लावलेले त्या फोटोवरती पडली. त्यात ती जी 2 लहान मुलं आहेत ती पुन्हा एकदा त्या पावसामध्ये हसताना दिसायला लागली. काही दिवसांनी घरामध्ये पुन्हा एकदा गणपती बसला. गणपती सजला. आरतीच्या वेळी ते पुन्हा एकदा एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभा होते. आता यावेळी मात्र एक गोष्ट अशी होती की त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते आता मोठं झालेलं, मोठ्याच्या मोठं हसू आलं. कारण त्यांनी आयुष्यामधला सर्वात मोठा असा धडा घेतला होता. नाती जी असतात ती जिंकण्यासाठी नेहमीच वाद करावे लागत नाहीत, नेहमीच गोंधळ करावा लागत नाही. कधी कधी स्वतःचा अहंकार जो असतोय त्याला सुद्धा हरवायला लागतंय, रागाला निरोप द्यावा लागतंय आणि मनापासून मला माफ कर एवढंच म्हणायला लागतंय. त्या दिवसानंतर घरात अनेकदा पाऊस पडला, अनेक ऋतू बदलले.
पण त्या पावसाळी संध्याकाळी दिली गेलेली जी क्षमा होती त्या घराचा कायापालट झाला, पाया बनली त्याची. कारण क्षमा ही विसरणं नाही आहे. क्षमा म्हणजे जखम असूनही प्रेमाची अशी जी काय ती निवड करणं. क्षमा म्हणजे स्वतःच्या मनाला जे आहे ते एका अशा कैदेतनं मुक्त केल्यासारखं आहे. आणि जगातलं सर्वात मजबूत नातं तेच असतं की ज्यानं अहंकारावर नाही तर क्षमेवरती आपली घरं बांधलेली असतात. चला, आजचा व्हिडिओ हा आता पूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला काही वाटत असेल मी कशावरती तरी बोललं पाहिजे किंवा तुम्हाला काही व्यक्त करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या शनिवारी असाच एक व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी निरोप घेऊया आता. नमस्कार.